पण आता नवीन नळ पाणी योजना आहे, तुम्ही आता सगळे पत्रकार देवगडवासीय नागरिक बघत आहात की आम्ही त्या नळ योजनेकडे जात आहोत. तर त्याचं संक्षिप्तमध्ये सांगते. टोटल आपली नळ योजना आहे ती नळ पहिले जे आहे ते 13 किलोमीटरची आहे. पैकी 8 किलोमीटरला आपल्याला आता प्रस्तावित झालेली आहे. पालकमंत्री नितेशजी राणे यांनी 5 किलोमीटर यांनी 9 कोटी रुपये आपल्याला 9.5 कोटी आपल्याला योजना दिलेली आहे. आणि त्या संदर्भातलं पाईपलाईन जी फुटते आणि जे आपल्या देवगडवासियांना पाणी येत नव्हतं ती पाईपलाईन बदलण्यासाठी हा निधी आलेला आहे. आणि ते काम आपण करून घेत आहोत. आणि हे काम करताना आपण थेट 3000 आपल्याकडे नळधारक आहेत, म्हणजे 94 आणि कनेक्शन्स आहेत टोटल नळाची. त्या सगळ्या ग्राहकांना जे नळधारक आहेत त्यांना स्वतः आम्ही जाऊन भेटत आहोत आणि विचारपूस करत आहोत आणि त्यांना कन्व्हिन्स करत आहोत, त्यांना विनंती करत आहोत की ही आपण प्रत्यक्ष आता कामाला सुरुवात झालेलं आहे. तर यावेळी काय होतं की एकच पाईपलाईन असल्यामुळे पाणी पुरवठ्याचा एकच आपल्याकडे मार्ग आहे सध्या तरी, त्यामुळे तीच पाईपलाईन बदलायची आहे आणि त्याच पाईपलाईनमधून आपल्याला 17 वॉर्डच्या कनेक्शनला पाणी पुरवायचं आहे. हे खूप कठीण काम आहे ॲक्च्युली, कारण का ती कॉन्ट्रॅक्टरला जर आपण काम करायला वेळच दिला नाही 2 ते 3 दिवस पूर्ण पाईपलाईन बंद करून, तर कामही होणार नाही आपलं. म्हणजे समस्या आहे ती तशीच राहणार आहे. जर ही समस्या सोडवायची आपल्याला तर कॉन्ट्रॅक्टरला वेळ देऊन आपण मध्ये आणि हे करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी ही राहते आमच्या समितीची की पाणी पुरवठा पण सुरळीत व्हायला पाहिजे. हे जे आता आपण म्हणतोय की 4 दिवसावर आलेलं आहे, 2 दिवसावर पाणी आलेलं आहे, आम्हाला तर आता 2 दिवसाने नाही 1 दिवसाने पण पाणी द्यायचं आहे. आणि त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की जेव्हा आपली 6.5 लाख लिटरची जी वेळवाढीची टाकी आहे त्याच्यामध्ये जेव्हा पाणी पुरवठा अगदी 15 दिवस, मी जसं पहिलं बोलले 15 दिवसात आपण पाण्यासंदर्भात काही नीट करणार आहोत, ते आता झालेलं आहे. त्याच्या पुढचा टप्पा आहे की पाणी आपल्याला 1 दिवस आड द्यायचं आहे. तेही मी आता तुमच्या समोर सांगते की 15 दिवसात जे टाकीचं जेव्हा 6.5 लाख लिटरचं काम होणार आहे तेव्हा नियमितपणे आपण त्या लोकांना 1 दिवसाआड पाणी देऊ शकतो. काही अडचण फक्त येता नाही, 15 दिवसात आपण ते काम करतोय. आणि यासाठी जे व्यापारी बंधू जामसंड्यातले आपले आहेत की ज्यांच्या दुकानाच्या समोर ही लाईन येते, तर त्यांच्याशी आम्ही थेट जाऊन बोललो, त्यांना कन्व्हिन्स केलं की एवढ्या सगळ्या देवगड जामसंड्याच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे, तर कृपया तुम्ही आम्हाला मदत करा. आणि त्यांनाही धन्यवाद, त्यांचे पण व्यवसाय चालू असतात, तर त्या ठिकाणी आपण खोदकाम करून ते काम करणार आहोत. एवढंच आम्ही त्यांना पटवून दिलं की आम्ही हे रात्रीचं करू जेणेकरून तुम्हाला व्यापार करताना अडचणी येणार नाहीत. तर अशा प्रकारची 6.5 लाख लिटरची टाकी एकदा पूर्ण झाली की आपल्याला नियमित पाणी देता येईल. दुसरा प्रश्न, जेव्हा आम्ही हे लोकांना भेटतो आहोत, आज हे नळधारक आहेत, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 94 लाईन आहेत आणि प्रत्येक लाईनवर मी स्वतः जाणार आहे, कारण का मला समस्या जाणवली. मला वाटतं की भगिनींपर्यंत ज्या लेडीज आहेत त्यांना हा प्रामुख्याने पाण्याचा प्रॉब्लेम येतो आणि त्यांच्याशी जाऊन मला थेट बोलायला हवं, नाही की मला ऑफिसमध्ये बसून कळणार आहे की काय होत आहे ते. तर जेव्हा मी जाते आहे तेव्हा बऱ्याच भगिनी म्हणाल्या की पाणी गढूळ येतंय. तर काल जेव्हा आम्ही गेलो, कुपलवाडीमध्ये एक ब्रिज चालू आहे त्या गावाचा आणि तो त्याच नदीवर येतोय जिथून आपण पाणी इकडे आणतोय, पण तो आपला नाहीये, त्यांचा आहे. पण त्याच्यामुळे काय होतं आहे की पाणी हे सगळं गढूळ होत आहे. तर कालच आम्ही त्यांना जाऊन भेटलो. आता त्यावेळी ते इंजिनियर नव्हते, तिथले कॉन्ट्रॅक्टर नव्हते, तर त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत की याबाबत. आणि आमचा जो पाण्याचा बंधारा घालायचा आहे तिथे या संदर्भात पण आम्ही चर्चा करणार आहोत. तर कृपया हा थोडा आपल्या नळधारकांना इनकन्व्हिनियन्स होतोय की पाणी गढूळ येतंय, कारण का पाईपलाईन अर्थातच वरून काम चाललेलं आहे आपल्या. आणि हे गढूळ का होतंय तर ते कुपलवाडीमध्ये त्यांचं ब्रिजचं काम चालू आहे. काल मला वाटतं सगळ्या ग्रुपवर त्याचे फोटो आले की कुपलवाडी नदी, ज्या नदीचं आपण पाणी घेतोय त्या नदीमध्येच पूल बांधत आहेत, त्यामुळे ते पाणी तेवढं गढूळ झालेलं आहे. तर आता आपलं काय होतं ही तुम्ही म्हणत असाल की हा तात्पुरता मलमपट्टी झाली ही सगळ्या गोष्टींबाबत की बाबा हे टाकी झाली की पाणी येणार, पण पुढे असं जाऊन आहे की लोकसंख्या वाढत आहे, पर्यटन वाढत आहे. हा तात्पुरता उपाय झाला की आपण ती पाईपलाईन बदलतो आहोत. पण आज संक्रांत आहे आणि सर्व महिला भगिनींना मला आज संक्रांतीचा एक गोड मेसेज द्यायचा आहे. तो असा की आपली जी कोर्ले सातंडी चं धरणावरनं आपण जे देवगडला पाणी आणणार होतो त्याबाबतची PMCची नेमणूक आजपासून झालेली आहे. तर त्या बाबतीतलं अगदी म्हणजे 2057 पर्यंतचा जो आराखडा आहे की त्यावेळी होणारी लोकसंख्या असेल, आपलं पर्यटन वाढणार असेल, ज्याप्रमाणे ह्या शहराचा विकास होणार आहे आणि त्यांना लागणारं पाणी हे किती लागू शकतं
अंदाजपत्रक याचा आपल्याला आता पीएमसी बाबतीत आलेली आहे, ती पूर्ण या नळ पाण्याची पूर्ण अभ्यास करणार आहे आणि आपल्या पुढे तो ठेवणार आहे की कसं असणार आहे आपली नळ योजना. आणि आपले पालकमंत्री नक्कीच याबाबत पाठपुरावा करतील आणि ते माननीय मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे पाणी पुरवठा आपले मंत्री असतील, यांच्यासोबत मीटिंग्स घेऊन लवकरात लवकर आपल्या देवगड जामसंड्याचा कायमचा पाणी प्रश्न कसा मिटेल या बाबतीत आपण सगळेजण मिळून काम करणार आहोत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, यासाठी जसे तुम्ही इतके दिवस सहकार्य केलेलं आहे तसंच तुम्ही आपली ही नवीन नळ योजना होण्यासाठीही सहकार्य करा. आता पहिला रिपोर्ट आपल्याकडे तयार आहे, परंतु काय झालेलं आहे, हे सगळं होण्यासाठी, ही प्रक्रिया होण्यासाठी 2 ते 3 वर्ष आपल्याला जास्त लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा आपण त्याप्रमाणे काम होण्यासाठी म्हणजे नळ योजना पूर्ण होण्यासाठीच 3 वर्ष लागतील. 3 वर्ष पुढचं अजून आपण त्याच्यात हे केलं आहे, समावेशन केलेलं आहे. आनंदवाडी प्रकल्पाकडनं आपल्याला एक लेटर आलेलं आहे की त्याने एक स्वतंत्र टाकी हवी. अशा ज्या काही वेगवेगळ्या लोकांच्या मागण्या आहेत त्यानुसार पुढे वाढीव पाणी आपल्याला किती लागेल, एक माझ्याकडे आकडेवारी आहे, ती फक्त मी तुम्हाला